हॅलो फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, हा एक छोटासा ब्लॉग मी बनवला आहे की यावर्षी आम्ही आमच्या घरी गणेश उत्सव कसा साजरा केला ते दाखवण्यासाठी. हा ब्लॉग जेव्हा मी शूट करत आहे तेव्हा ऑलरेडी आमचा जो 7 दिवसांचा बाप्पा होता त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि अवघ्या आता 2 दिवसावरच अनंत चतुर्दशी आलेली आहे. तर मग हा व्हिडिओ येस तोपर्यंत इधर 11 दिवसांचं बाप्पांचं पण विसर्जन झालं असेल किंवा त्याच्या आधी पण हा येईल. तर ते सगळे एडिटिंगवर आहे. तर विदाउट फर्दर डिले आपण या ब्लॉगला आता सुरुवात करूया. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आमच्या बाप्पाचं थाटात स्वागत केलं. फक्त प्लॅन थोडासा चेंज केला. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन येत होतो. गेल्या वर्षी जवळपास 1.5-2 तास आम्हाला सगळ्यांना त्या लाईनीत उभं राहावं लागलं. आम्ही उभे होतो त्याचं तर आम्हाला काही वाटत नाही, बट माझ्याबरोबर माझे वडील होते आणि असे अनेक सिनियर सिटिझन्स आम्हाला दिसत होते की जे बिचारे तिथे त्यांना बसण्याची पण सोय नव्हती. मग यावर्षी असं ठरवलं की आपण तिकडे आदल्या दिवशी जाण्यापेक्षा जर 2 दिवस आधीच बाप्पांना घरी आणलं तर, आणि सगळ्याच घरी ओके होते. तर मग आम्ही 25 तारखेला गेलो, बाप्पांना घरी घेऊन आलो आणि घरात जे देवघर असतं त्याच्या बाजूला आम्ही बाप्पांना विराजमान केलं. तर फायनली तो दिवस उजाडलाच, म्हणजेच 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीच. घरच्या देवांची पूजा केल्यानंतर आम्ही बाप्पांची पूजा केली आणि बाप्पांची पूजा झाल्यानंतर जी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी संपूर्ण या वातावरणात पसरली, खरंच खूप छान होती. माझ्या बहिणीने आणि वर्षा म्हणजे माझ्या वाईफने ठरवलं की आपण 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं. तर थोडीफार जेवणाची बेसिक तयारी केली आणि मग त्यांनी अथर्व शीर्ष 11 वेळा त्यांनी म्हटलं. धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम्. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्याकडे गणेश चतुर्थीच्या दिवशीचा मेनू एकदम साधा सरळ सिंपल, म्हणजे डाळिंबांची भाजी, उकडीचे मोदक आणि त्याचबरोबर मस्तपैकी वरण भात, हा असा मेनू असतो. गणेश चतुर्थी ते गौरी आगमन याच्यामध्ये 3 दिवस वेळ होता. त्यामुळे असं ठरवलं की प्रत्येक दिवशी रात्री काही ना काहीतरी आपण बनवायचं. तर सुरुवात झाली या बेसनांचे लाडू बनवण्यापासून. बेसनाचे लाडू झाल्यानंतर आता वेळ होती ती पुरणपोळ्या करायला घ्यायची. ठरल्याप्रमाणे वर्षांनी अगदी सकाळीच पुरण वगैरे बनवून ठेवलं होतं आणि मग संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर बाप्पाची पूजा वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग त्यांनी रात्री बसून पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. तर आता तुम्हाला दिसतच असेल त्यांची मेहनत. चला बघूया. पुरणाचं सारण तर तयार होतं, बट पोळ्या बनवायच्या आधी आम्ही ठरवलं की गौरीचं डेकोरेशनची तयारी करून ठेवूया, कारण डेकोरेशनला खूप वेळ लागतो. तर मी आणि वर्षा आम्ही दोघांनी डेकोरेशनचा चार्ज घेतला. पण बिहाइंड द सीन्स हे जे काही शॉपिंग केलेलं आहे सगळं, हे शॉपिंग वर्षा आणि माझ्या बहिणीने केलं. मी फक्त ऑनलाईन हे 2 स्टँड्स ऑर्डर केले होते. दिसायला हे तुम्हाला खूप सोपं दिसत असेल कारण हे खूप एडिटेड आहे, बट ह्याच्यापाठी आम्ही जवळपास 1.5 तास घालवला. तर मित्रांनो, विचार करा, ज्यांच्या घरी खूप भव्य दिव्य डेकोरेशन होतं त्या लोकांना किती वेळ लागत असेल.
जितक्या आतुरतेने आपण गणपती बाप्पांची वाट बघतो तितक्याच आतुरतेने गौरी मातेच्या आगमनाची पण आपण वाट बघत असतो. आदल्या दिवशी आम्हाला खूप तयारी करावी लागते. आमच्याकडे गौरींचे मुखवटे आहेत, बट त्यांना बसवण्यासाठी कोणतेही साचे नाही आहेत. आमच्याकडची पद्धत खूप वेगळी आहे. मे बी अजून काही लोकांकडे ही अशी पद्धत नक्कीच असेल. तर आमच्याकडे काही भांडी आहेत जे आम्ही गेले अनेक वर्ष वापरत आहोत. त्या भांड्यांना साडी वगैरे त्यांना नेसवली जाते आणि मग त्याच्यावरती गौरींचे मुखवटे बसवले जातात. पण ते वजन घेण्यासाठी आम्ही असे गहू तांदूळ याचा वापर करतो. कमीत कमी 5 किलो गहू 5 किलो तांदूळ आणून या डब्यांमध्ये भरतो. त्यामुळे त्यांना एक व्यवस्थित वजन मिळतं. जेव्हा संपूर्ण सोहळा संपतो तेव्हा हेच गहू आणि तांदूळ आम्ही रेग्युलर आमच्या जेवणात वापरण्यासाठी घेतो. गौरी पूजनाची तयारी प्रत्येकाकडे एक वेगळ्या पद्धतीने केली जाते. गौरी ही माहेरवाशीण आहे, त्यामुळे माहेरी आलेल्या मुलीचं तिचे घरातले कसे कौतुक करतात त्याच पद्धतीने प्रत्येक घरी आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरी आलेल्या गौर हिचं कौतुक करतो. तिच्यासाठी छान छान जेवण बनवतो. आमच्याकडे पुरणपोळ्या बनवल्या जातात. डेकोरेशन झाल्यानंतर किचनचा पूर्ण चार्ज पुन्हा एकदा माझ्या बहिणीने आणि वर्षाने घेतला आणि पुरणपोळ्या बनवण्याची सुरुवात त्यांनी केली. आमच्याकडे या गौरींचे मुखवटे आहेत, त्यांना सजवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांची पूजा करून गौरी मातेचं आगमन आमच्या घरी केलं जातं. प्रत्येका ठिकाणी एक वेगळीच पद्धत आहे, ती परंपरेनुसार त्यांच्याकडे चालत आलेली आहे. आमच्याकडे सुद्धा तशीच एक प्रथा आहे. आमच्याकडे 2 गौर आहेत, ज्येष्ठ आणि कनिष्ठ. तर जी ज्येष्ठ आहे ती बाहेरून येते आणि जी कनिष्ठ आहे ती घरातून येते. या दोन्ही गौर स्वयंपाकघराच्या इकडे येऊन भेटतात आणि तिकडे माप ओलांडतात त्या आणि मग त्या जाऊन आपल्या जागी विराजमान होतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही गौरी मातेचं स्वागत खूप थाटामाटात केलं आणि पहिल्या दिवशीची पूजा झाल्यानंतर तिला आम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. नैवेद्य एकदम सुटसुटीत असतो. ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर पालकची भाजी. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुफळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभुवनी रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची तुझी धाटी. गौरी आगमनानंतर दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा. या दिवशी गौरी मातेचं व्यवस्थित पूजा वगैरे केली जाते. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जातात आणि ती माहेरवाशीण आहे, त्यामुळे तिला काय आवडतं काय आवडत नाही याचा सगळा विचार करून त्या दिवशीचे पदार्थ तयार केले जातात. प्रत्येक घरात तुम्हाला वेगळे पदार्थ दिसून येतील. संपूर्ण स्वयंपाक तयार झाल्यानंतर मग गौरी पूजन केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गौरी पूजन आमच्याकडे खूप छान पद्धतीने पार पडलं. बाप्पा आल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी आली होती ती गौरी आगमनानंतर द्विगुणित झाली. इतकं प्रसन्न वातावरण होतं, असं वाटत होतं की आलेल्या गौरी माईने आणि बाप्पाने आपल्या घरी जाऊच नाही परत.
घरात देवीचा आवडीचा पदार्थ बनवला जातो. आमच्याकडे पुरणाचं नैवेद्य असतं, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, चटणी, कोशिंबिरी आणि खास आकर्षण म्हणजे पुरणाची पोळी. हृदये संकटी धावसी भक्तासाठी विष्णुदास. सहा दिवस कसे संपले यावेळेला कळलं सुद्धा नाही. आणि आमच्याकडे असं आहे की विसर्जनाच्या दिवशी बाप्पा जो आहे तो या गौरी मातेच्या जवळ येऊन बसतो. जणू काही आता वेळ आलेली आहे आईबरोबर परत घरी जायची. आजच्या दिवशी आमचा नैवेद्याचा मेनू पण एकदम सरळ साधा सिंपल असतो. विसर्जनाला घेऊन जायच्या आधी आम्ही बाप्पाला संपूर्णपणे या घरातून फिरवतो. आता आमच्या घरी आमचा बाप्पा नाशिकपासून ते ठाण्यापर्यंत अनेक घरं बघत आलेलं आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या लहानपणी तो नाशिकच्या घरात होता, त्याच्यानंतर मग आम्ही डोंबिवलीच्या घरात होतो आणि मग आता ठाण्याच्या घरात. तर मित्रांनो, हा व्लॉग आता मी इकडेच थांबवतो. आता वेळ झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणायची. आणि पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहेत सप्टेंबर महिन्यात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.